नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन. आणि आज आपण चाललोय जळवला. जळव हा एक सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असं एक ठिकाण आहे. जळव म्हणून प्रसिद्ध ह्याच्यासाठी आहे की तिथं ज्योतिबाचं प्राचीन मंदिर आहे. तर आज आपण तिथेच निघालोय. तर मंदिर तर आहेच स्पेशल, पण त्याही पेक्षा स्पेशल जर काय असेल तर तुम्ही व्ह्यू बघू शकता समोर. आणि जो जळवचा घाट आहे ना, तो सह्याद्रीमधले जे वेस्टर्न घाट्स आहेत ना, त्यामध्ये सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात अवघड असा घाट जर कोणता असेल तर तो जळवचा घाट मानला जातो. तर आपण आज तोच घाट एक्सपिरियन्स करण्यासाठी निघालो आहे. प्लस आपण मंदिर जर चालू असेल तर नक्कीच मंदिराचं आतून जाऊन दर्शन पण घेणार आहे. तर लेट्स सी, एन्जॉय द व्ह्यू गाईज. जळवला जात असताना रस्त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 गावं लागतात. आय थिंक सो 5 लागतात. मी जिथे राहतो तिथे पहिलं सुंदरनगर लागतं, त्याच्यानंतर शिवपुरी म्हणून एक गाव आहे. तर शिवपुरी ह्या गावाची खासियत अशी आहे की शिवपुरीमध्ये सगळे स्वामी आहेत, म्हणजे लिंगायत समाजाची लोक पूर्ण जेवढी आहेत ते सगळे त्या गावामध्ये राहतात. त्याच्यानंतर ढोरशी हे गाव लागतं. ढोरशी आत्ता आपण जे बघतोय ते ढोरशीच आहे. तर ढोरशीची खासियत अशी आहे की ढोरशीमध्ये माझं 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण झाले. त्यात खास असं काय नाही आहे, मी शिक्षण करत होतो म्हणून ते खास नाही आहे. पण गाव खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आम्ही होतो तेव्हा पत्र्याची शाळा होती. आता मस्त RCC बिल्डिंग झाली आहे, खूप प्रगती झाली आहे शाळेची. इथून आतमध्ये शाळा आहे आणि शाळेचं नाव तर आमच्या खूप छोटंसं आहे, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले विद्यालय ढोरशी. पूर्ण एक पॅराग्राफमध्ये नाव बसण्यासारखं आहे. तर ढोरशीनंतर वागळवाडी हे गाव लागतं, त्याच्यानंतर मरोळशी हे गाव लागतं आणि मरोळशीनंतर डायरेक्ट जळव. मरोळशीमधून हा घाट चालू होतो. आय थिंक सो कॅमेराची सेटिंग मला चेंज करावी लागणार आहे, वाईड अँगलमध्ये नाही आहे कॅमेरा. जस्ट सेकंड, सेटिंग लावली आहे कॅमेराची. लोक खूप हुशार आहेत आपल्यातली. चलो, पाऊस येणार आहे आय थिंक सो. लेट्स सी, थोडा थेंब पाऊस पडायला सुरुवात झाली आता. भिजायची इच्छा तर नाही आहे अजिबात. गोप्रो भिजेल, गोप्रोचं काय नाही आहे एवढा सीन. बट हे भिजेल, काय बोलतात त्याला, आपलं ॲडॅप्टर भिजला तर प्रॉब्लेम होईल. मला माहीत नाही आहे ॲडॅप्टर वॉटरप्रूफ आहे की नाही आहे ते. पण धोका जे दिसतंय ना भाई सामने, सो आउट ऑफ दिस वर्ल्ड. हा जो व्ह्यू आहे ना आता जो कॅमेरामध्ये दिसतोय, हा नाही भेटणार यार तुम्हाला कुठे. ॲक्च्युली धोका नाही आहे, पाऊस येतो आणि मी खूप दिवसानंतर चाललो आहे इकडे. लेट्स सी. सो म्हणजे मला नॉस्टॅल्जिया फील होतं इकडं आला की, कारण मी खूप फिरलो इकडे. मी ॲक्च्युली माझी दुसरीवाली बाईक घेऊन येणार होतो, जी मी मॉडिफाय केली आहे, माझी कायनेटिक बॉस. बट तिला पाठीमागचा हे नाही आहे, मडगार्ड नाही आहे. सो पूर्ण पाऊस वगैरे पडला तर प्रॉब्लेम होईल, पूर्ण कपडे वगैरे घाण होतील, खराब होतील. सो त्यामुळे मी ती गाडी नाही घेऊन आलेलो. हे मरोळशी गाव आहे. हे दिसतं एवढंच, पण खूप मोठं गाव आहे. वरतून दिसतं प्रॉपर, खूप मोठं गाव आहे. इथं पण आतमध्ये एक मंदिर आहे. तर जळवची आणि मरोळशीची यात्रा ही एकच दिवशी असते आणि जळवची यात्रा ही खूप मोठी असते गाईज. खूप म्हणजे खूप मोठी असते. पहिली मोठी यात्रा असते ती कोल्हापूरमध्ये असते ज्योतिबाची, आणि त्याच्यानंतरची जी जर मोठी, सगळ्यात मोठी जर कोणती ज्योतिबाची यात्रा असेल ना तर ती जळवच्या ज्योतिबाची होते. अलग ही एक्सपिरियन्स होता है भाई. पाय ठेवायला पण जागा नसते. मध्यंतरी जो पाऊस आला होता, मध्यंतरी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जो पाऊस झाला होता, म्हणजे जेव्हा महापूर वगैरे आले होते, कोल्हापूरचा हायवे बंद होता, बऱ्याचशा ठिकाणचे हायवे बंद होते, रस्ते वाहून गेले होते. तर इथं पण एवढा पाऊस होता भयानक की लिटरली हा अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता हा वाहून गेला होता. बट स्टील परत हा रस्ता रिन्युएट करण्यात आला आहे. खूप भयानक परिस्थिती झाली होती. ॲक्च्युली आमचं JCB मशीन इकडे चालू होतं, सो मी आलो होतो बघायला. पूर्ण रस्ता असा एका बाजूने खचला होता, एक साईड अशी पूर्ण खचली होती. म्हणजे वरती एक वॉटरफॉल आहे छोटा, हा समोरच आहे, समोर दिसतोय तो.
हा रस्ता पूर्ण खचला होता, हा परत भरून परत हा रस्ता करण्यात आला. पावसाचं प्रमाण या भागात जास्त असल्यामुळे रस्ते इथले जास्त दिवस टिकत नाहीत ॲक्च्युली. हा वॉटरफॉल असा आहे की ह्या वॉटरफॉल म्हणजे कुठे काय पण असो, पावसाळा असो नसो, 12 महिने 24 तास या वॉटरफॉलला पाणी असतं. हा पूर्ण नवीन झालेला रस्ता आहे. हा खराब झाला आता, खूप वर्ष झाली रस्ता होऊन. पाऊस पडतो यार, पावसात नाही भिजायचं आहे मला. ॲक्च्युली मला तुम्हाला खिंड दाखवायची आहे जळवची, सो त्यासाठी मी चाललो आहे तुम्हाला जळवला घेऊन सगळ्यांना. पण पाऊस खूपच जास्त आहे आय थिंक सो वरती. आय डोंट थिंक की एवढ्या वरती आपण जाऊ शकतो, कारण मी प्रॉपर गिअर्स पण नाही घातलेले. मी हाफ स्लीव्सचं जॅकेट घालून आलो आहे. आणि मला सगळ्यात मोठी भीती आहे की गोप्रो तर वॉटरप्रूफ आहे, 28 मीटर्सपर्यंत वापरू शकतो पाण्यामध्ये. बट अडॅप्टरचा सीन मला माहीत नाही आहे. माईक पण मी चालू करून टाकला आहे ह्याच्यामध्ये, हेल्मेटच्या आतमध्ये टाकला आहे. जुगाड आहे ॲक्च्युली तो एका प्रकारचा. हा घाट असा आहे ना गाईज की बसवाले ना, म्हणजे जो आपलं एस टी महामंडळ आहे, तर असे म्हणजे सिलेक्टेड ड्रायव्हर आहेत या रूटला. जळवचा जो घाट आहे ना, त्या रूटसाठी स्पेसिफिक ड्रायव्हर त्यांनी सिलेक्टेड ठेवलेले आहेत. तेवढे ड्रायव्हरच फक्त येतात, त्यांच्याशिवाय इथं टर्न बसत नाहीत ह्या घाटात लोकांना. म्हणजे जे नवीन नवीन कोण ड्रायव्हर असतील ना, तर खूप घाबरत गाडी चालवतात आणि टायमिंगपासून खूप लेट गाडी पोचते खाली बस स्टँडला. तारळे बस स्टँडला गाडी थांबते, तर खूप लेट होतो. त्यामुळे त्यांनी पर्टिक्युलर स्पेसिफिक ड्रायव्हर ठेवलेले आहेत. मोजकेच आहेत, बोटावरती मोजण्या इतकेच ड्रायव्हर आहेत. म्हणजे मी जेव्हा लालपरीने प्रवास करत होतो, पाटणला जायचो मी इथून वेटलिफ्टिंगच्या प्रॅक्टिससाठी, तर तेव्हा मी बघितलेलं आहे की स्पेसिफिक ड्रायव्हर्स आहेत, तर ते लोकच फक्त येतात ह्या रूटला, बाकी कोण नसतं या रूटला जास्त. आय डोंट नो की काय सीन आहे. पाऊस पडतो आहे, हेल्मेटवरती पूर्ण पाणी आहे माझ्या ग्लासवरती, आणि लेन्सवरती पण आय थिंक सो आहे. आय डोंट नो व्हिडिओ क्लिअर येतो आहे नाही येत आहे, लेट्स सी. तर मग तिथलं वैशिष्ट्य आहे एक यात्रे दिवशीचं, बट मला माहिती आहे. बट मी एवढा म्हणजे मी असं शुअर आहे, म्हणजे मी ऐकलं आहे खूप वेळा, बट मला आत्ता ते एकदम स्पष्ट असं आठवत नाही आहे. तर आपण ट्राय करूया की तिथं मंदिरापाशी जर कोण असतील आजोबा वगैरे, तर आपण त्यांना विचारूयात ते काय आहे ते नक्की. मी पुण्यावरून आलो आहे, तेव्हापासून गाडी उभीच आहे पार्किंगमध्ये. मी गाडीला हात पण नाही लावलेला. तर टायर प्रेशरचा इश्यू तर आहेच माझ्या गाडीला, प्रॉब्लेम देतेच गाडी. आत्ता पण मी फेस करतोय सेम प्रॉब्लेम. I don't know yaar, if someone is using this bike from so many years, so please tell me, suggest me what can I do. तो प्रॉब्लेम मला खूपच त्रास देतो आहे. ॲक्च्युली माझा सीन असा आहे की मी एवढा गाडी चालवण्यासाठी मला असं होतं की जर गाडी एवढी जरी नीट चालत नाही आहे ना, तर मला नाही चालवायची आहे गाडी. माझा असा सीन आहे. सो प्लीज जर कोण असेल तर प्लीज मला सजेस्ट करा की मी काय करू. टायर प्रेशर सारखं कमी जास्त होतं आहे. पाठीमागच्या टायरमध्ये तर खूप कमी हवा आहे असं मला फील होतं आहे, कारण टायर पाठीमागचा ग्रिप नाही पकडत आहे, टायर सोडतो आहे ग्रिप. आणि 350चा हाच प्रॉब्लेम आहे. आणि माझ्या गाडीचा त्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की मी एक साईज मोठी टाकली आहे टायर. सो एवढा त्रास दिला आहे मला आजपर्यंत. मला जरी स्प्रॉकेटचा आवाज येत असेल, मला स्प्रॉकेट टाईट करून घ्यायचा असेल, तरी पण मला प्रॉब्लेम फेस करावा लागतो. आणि एकच मिस्त्री आहेत माझे, मी त्यांच्याकडेच गाडी खोलतो. एकच फिटर आहेत गाडीला, सो त्यांच्याकडेच गाडी खोलावी लागते मला. नाहीतर मग पूर्ण सत्यानाश होतो, गाडी चालतच नाही व्यवस्थित. ते जे सेटिंग आहे ना त्यांनी केले, ते सेटिंग दुसऱ्या कोणाला करायला जमतच नाही. नाहीतर मग राईट साईडला मडगार्डला टायर घासतो माझा, सस्पेन्शन जास्त वर्क झालं तर. दॅट्स वाय मी पाठीमागची सीट पण काढली आहे, पाठीमागं कोणाला बसवतच नाही मी. तर आपण जळवमध्ये पोहोचलो आहे मित्रांनो. समोर दिसत असेल तुम्हाला मंदिर. तो मंदिरात जाणार आहे आपण, आणि लेट्स सी जर कोण असेल तर नक्कीच आपण विचारू.
मंदिरात आलो आहे पण मंदिर बंद आहे. तुम्ही इथून बघू शकता. फोकस नाही होणार एवढा. मध्ये बाबांची मूर्ती आहे. बाबांचं दर्शन घेऊन मी आता निघालोय पुढे. तुम्हाला ते खिंड दाखवायला. मंदिरात कोण नव्हतं ॲक्च्युली, महाराज बाहेर गेलेत आज. तर जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगतो तुम्हाला. तर मी असं ऐकलं आहे की यात्रेवेळेस बाहेरून खूप म्हणजे खूप ते देवांची काठी नाचवली जाते ना, त्या काठ्या येतात. मग ताऱ्यातली जी काठी आहे नवलाई देवीची, तर ती ज्योतिबाची बहीण आहे. तर ह्यांची काहीतरी भांडणं झालेत त्यावेळेस, तर ती काहीतरी रुसलेली आहे त्याच्यावरती. तर मग असं आहे की जेव्हा इथं मंदिरात, म्हणजे जेवढं मी ऐकलं आहे, मी चुकीचा पण असू शकतो कारण इथली लोक खूप इथली लोक आहेत बरीचशी बघणारे ब्लॉग. तर मी चुकीचा असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला करेक्ट करा. तर जेव्हा नवलाई देवीची काठी ही समोर येते मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर समोर, तर ताऱ्यातल्या देवळाचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात. आणि असं पण ऐकलं आहे मी की तिथे खाली, म्हणजे मंदिरापासून जरा खाली एक आंब्याचं झाड आहे. तर ऑन द स्पॉट झाडाला 5 आंबे येतात, फक्त 5. आणि त्याच आंब्यांचं तोरण बनवून देवाला घातलं जातं, असं मी ऐकलंय. मी अजूनपर्यंत कधी बघितलं नाही आहे. मी अजून एकदाही ज्योतिबाच्या यात्रेला आलेलो नाही आहे, बट स्टील मी ऐकलंय तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो. वासरू सोडलंय कोणीतरी, देवाला सोडलंय वासरू. काय बोलायचं आता. सीनरी यार, सीनरी है. इट्स अमेजिंग अमेजिंग. घाट एन्जॉय करा यार, घाट एन्जॉय करा बस, बाकी काही करू नका. आवाज थोडा वेगळा येत असेल का, तर मी हेल्मेटच्या आतमध्ये घालतात ना कॅप, ती कॅप घातली आहे. ॲक्च्युली तिला बलक लावा असं बोलतात, बट ते बलक लावा असा फनी पण साऊंड करतं. आणि बऱ्याचशा लोकांना बलक लावा म्हणजे काय माहीत नाही आहे. सो हेल्मेटच्या आतमध्ये जी कॅप घातली जाते, म्हणजे ते मंकी कॅप टाईप असते, तर त्याला बलक लावा बोलतात. मग ते घातले, प्लस हेल्मेट थोडंसं माझं टाईट आहे, मला केसांमुळे टाईट आहे, त्यामुळे आवाज माझा पूर्ण कोंडला जातो आहे. तर पाठीमागून टाईट असल्यामुळे पुढं गॅप नाही राहत जास्त. सो दॅट्स वाय we are planning to buy a new helmet also. Let's see. Finally वरती जायला पण आहे चान्स, पण मी नाही जाणार आहे वरती. मला आलाय कंटाळा. लोक आय थिंक सो गाडीत बसून ड्रिंक करतायत, आय डोंट नो. तर दिस इज द फायनल पॉइंट ऑफ अवर जर्नी टुडे. सो फायनली वी आर हिअर. खूप छोटीशी राईड आहे, बट लुक ॲट द व्ह्यू. डोंगर फोडून मधून रस्ता काढलेला आहे. हा रस्ता पुढे पाटणला जातो. पाटण इथून अराऊंड 20 किलोमीटर असेल, 20 किलोमीटर आहे. कारण जळव माझ्या इथून 10 किलोमीटर, 10 नाही 7 ते 8 किलोमीटर आहे. सो हे दाखवायचं होतं मला. खूप भयानक वारा येते यार. माय फेवरेट कार मारुती 800. पुढे एवढ्यासाठी चाललोय की थोडासा व्ह्यू दाखवतो तुम्हाला पलीकडचा. वरती गेलो तर प्रॉपर दिसतो, पण वरती जायची ताकद नाही आहे माझ्यामध्ये. लुक ॲट द व्ह्यू. कहीं देखा है ऐसा कुछ? हाँ, मोबाईल नेटवर्क फक्त इथपर्यंतच आहे. इथून पुढे जर तुम्ही गेला तर खाली मंदुरे गाव लागेपर्यंत, मंदुरे नावाचं गाव आहे, तिथं जाईपर्यंत रेंज नाही आहे, नेटवर्क नाही आहे. सो
This is the beauty of our Western Ghats. Look at her. खिंड दाखवली. आता परतीचा प्रवास ब्लॉग खाली गेल्यावरती एंड करतो. 2-3 ठिकाणी आहेत चांगले व्ह्यू दाखवण्यासारखे. ते व्ह्यूज दाखवल्यानंतर मी ब्लॉग एंड करेन. घाट उतरून पुन्हा एकदा खाली आलोय. हे बघण्यासाठी थांबलोय. 12 महिने चालू असणारा धबधबा आहे. 12 महिने मी आजपर्यंत बघितलं, एकदाही सुकत नाही. एक धार का होईना पण ह्याला पाणी चालूच असतं. ही खासियत आहे या झऱ्याची. ला आम्ही मरोळशीचा धबधबा म्हणतो. मरोळशीचा धबधबा कारण मरोळशी गाव इथून खूप जवळ आहे. सो त्या गावाच्या नावावरूनच त्याला नाव पडलंय. सो हा ब्लॉग पण घरातूनच एंड होतोय. मी स्वतः येतो या गोष्टीसाठी. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याला गरज आहे तुमच्या सपोर्टची. आपण हळूहळू ग्रो करतोय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.